वेलकम बॅक टू डबकेमिया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया लेसन सॉलिड स्टेटचे MSc CET 2025चे PYQs. नॉर्मली ह्या लेसनवरून आपण पर शिफ्ट 3 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकतो. सो तुम्हाला पण आता खाली दिसेल की बऱ्यापैकी प्रत्येक शिफ्टमध्ये 3-3 क्वेश्चन्स आलेले आहेत. तो स्टार्टिंग विथ द फर्स्ट वन फ्रॉम 5 मे. क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग डोपंट इज ॲडेड टू सिलिकॉन. सिलिकॉनमध्ये कोणता आपण डोपंट ॲड करतोय टू फॉर्म एन टाईप सेमीकंडक्टर. आता हा जो सिलिकॉन आहे हा आहे ग्रुप नंबर 14चा मेंबर. आता ह्याच्यापासून जर मला एन टाईप सेमीकंडक्टर बनवायचा असेल तर आपण काय करतो, 14 मध्ये 15 ग्रुपचा डोपंट ॲड करतो, इम्प्युरिटी ॲड करतो. न ग्रुप 15 म्हणजे काय असतं, तर ग्रुप 15 मध्ये आपल्याकडे आहे फॉस्फरस, राईट. नायट्रोजन फॅमिली आहे ती. सो नायट्रोजन आहे, मग त्यानंतर फॉस्फरस आहे. त्याच्यामध्ये आपण बोलताना असं म्हणतो नाना पाटेकर ऐश्वर्या सब बिमार. सो त्यानुसार AS अर्सेनिक आहे. ओके. सो आता इथे जर तुम्ही बघाल तर अर्सेनिक दिस इज फ्रॉम ग्रुप 15, तो इट विल फॉर्म एन टाईप, जे आपला आन्सर असणार आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट मी बाकी पण सांगून टाकतो. बोरॉन घेतला, गॅलियम आहे, इंडियम आहे, तर हे जे आहेत दिस आर फ्रॉम ग्रुप नंबर 13. आणि जर आपण ग्रुप नंबर 13 ॲड केला तर तिथून आपल्याला P टाईप सेमीकंडक्टर मिळतो. प्युअर थेरी टाईपचा क्वेश्चन होता. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. सेम 5 मेच्या शिफ्टमधूनच क्वेश्चन आहे. कॅल्क्युलेट द एज लेंथ. आपल्याला एज लेंथ म्हणजे ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे ऑफ युनिट सेल फॉर अ मेटल हॅव्हिंग ॲटॉमिक रेडियस. आरची व्हॅल्यू गिवन आहे 170 पिकोमीटर. आणि हे जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आहे ऑफ सिम्पल क्युबिक सेल. सो फॉर सिम्पल क्युबिक सेल नॉर्मली काय असतं की इथे जे पार्टिकल्स आहेत, पार्टिकल्स फक्त ह्या कॉर्नरला प्रेझेंट असतात. आता ह्यामुळे काय होतं, तर ओव्हरऑल जी एज आहे त्या एक एजमध्ये 2 पार्टिकलच्या रेडियस फिट इन होतात. सो ए बिकम्स इक्वल टू 2r. तो माझ्याकडे रेडियस आहे, त्या रेडियसला मला काय करायचं आहे, फक्त डबल करायचं आहे. तो 17चा डबल केला 34 होऊन जाईल. 34 वाला एकच ऑप्शन दिसतोय, 3.4 × 10⁻⁻8. बाकी ते कन्व्हर्जन आहे. पिकोमीटर होता, पिकोमीटरचं ते सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. पण ते CETला आपल्याला काही करत बसायची गरज नाही आहे, कारण बाकी पॉवर सगळ्यांच्या सेमच आहेत. अनदर क्वेश्चन फ्रॉम सेम 5 मेगा शिफ्ट. आपल्याकडे आहे आयनिक सॉलिड. In ionic solid, anions are arranged in HCP form. HCP structure, hexagonal close packing structure. आणि कॅटायन्स जे आहेत, दिस कॅटायन्स ऑक्युपाय 2/3 ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड. आता नॉर्मली काय असतं बघा, जर आपल्याकडे n पार्टिकल्स प्रेझेंट असतील, जे पार्टिकल्स आहेत त्यांचा काउंट जर n असेल तर त्याच्या रिस्पेक्टमध्ये ऑक्टाहेड्रल वॉइडचा काउंट पण nच राहतो. आणि टेट्राहेड्रल वॉइड जे असतात त्या टेट्राहेड्रल वॉइड्सचा काउंट बनतो 2n. सो इफ आय से फॉर अवर युनिट सेल पार्टिकल्स आर 4, तर मग त्यानुसार वॉइड पण 4च असणार आहेत. आणि आउट ऑफ दोज 4 वॉइड्स 2/3 वॉइड्स आर ऑक्युपाईड. सो 4 × 2/3 हे एवढं ऑक्युपाय झालेलं आहे, म्हणजे 8/3 इज ऑक्युपाईड, राईट. आता बाकी आपण दोघांनाही 3 ने मल्टिप्लाय करून टाकू. इथे 4 × 3 करतो तर 12 होईल. इथे पण × 3 केलं तर इथे 8 बनेल. आणि आता सिम्प्लिफाईड रेशो 8 आणि 12चा जर मी रेशो घेतला तर 12ला आपण 3 घेऊ आणि 8ला आपण 2 घेऊया. तर मग ॲनायन्स जे होते, ॲनायन्स म्हणजे काय, तर बी आहे बघा. ॲनायन्स हे बी आहेत, तर बीची व्हॅल्यू झाली 2. नाही, बीची व्हॅल्यू आता होणार आहे 3, कारण तो HCP फॉर्ममध्ये आहे. आणि ए जो आहे, ए इज युअर कॅटायन, जो आपला वॉइडमध्ये प्रेझेंट होता, तर त्याची व्हॅल्यू बनेल 2, A2B3. ठीक आहे. हे बघा, हे कन्फ्यूज नाही व्हायचं याच्यामध्ये, कारण इथे A3B2 पण ऑप्शन दिलेला आहे. तो उलटा ऑप्शन पण आपण गडबडीमध्ये कदाचित मार्क करू शकू. ऑल राईट. नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम 26 एप्रिल. क्वेश्चनमध्ये आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल इन 1 सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूब आपल्याकडे अख्खं व्हॉल्यूम आहे, तर त्याच्यामध्ये किती युनिट सेल प्रेझेंट असतील ते सांगायचं आहे. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की इलेमेंट इज हॅव्हिंग युनिट सेल एज लेंथ ऑफ 2 × 10⁻⁸. बघा, माझ्याकडे एज लेंथ आहे, आय हॅव व्हॅल्यू ऑफ ए. मग ह्या एच्या व्हॅल्यूवरून मी जर A³ केलं तर मला अख्खं व्हॉल्यूम मिळून जातं, राईट. जो काही आपला युनिट सेल असेल त्या युनिट सेलचं व्हॉल्यूम मला काढायचं आहे, तर आय विल टेक
ॲज ए क्यूब. मग हा जो 2 × 10⁸ आहे त्याचा क्यूब केला तर 2चा क्यूब बनेल 8 × 10⁻24. आता हे झालं एका युनिट सेलचं व्हॉल्यूम. आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला पाहिजेत नंबर ऑफ युनिट सेल जे 1 सेंटीमीटर क्यूबमध्ये असतील. मग त्या ओव्हरऑल टोटल व्हॉल्यूमला मी फक्त काय करतो डिवाइड करतो. सो 1 सेंटीमीटर क्यूब दिस इज युअर टोटल व्हॉल्यूम. आणि ह्या टोटल व्हॉल्यूमला आपण काय केलं युनिट सेलच्या व्हॉल्यूमने डिवाइड केलं. मग आता हे 1/8चा जर तुम्ही आन्सर काढाल तर 1/8चा आन्सर जे आहे हा फ्रॅक्शन बऱ्यापैकी माहीत असतो आपल्याला 0.125 येऊन जातो. मग त्या 0.125च्या फॉर्ममध्ये बघा इथे मला हा ऑप्शन दिसतोय, ऑप्शन सी. राईट. मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन अगेन फ्रॉम 26 एप्रिल इव्हिनिंग शिफ्ट. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ एन ॲटम. आरची व्हॅल्यू आता आपल्याला काढायची आहे इन पिकोमीटर इफ इट फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. तो आता पहिलं बघा BCC स्ट्रक्चर म्हटलं की मला एज लेंथ आणि रेडियस ह्या दोघांमधलं रिलेशन माहीत पाहिजे. BCC स्ट्रक्चर जर असेल तर त्यासाठी आपण असं रिलेशन घेतो 4r = √3a. √3a इज युअर बॉडी डायगोनल आणि बॉडी डायगोनल = 4r बनतो. नाव माझ्याकडे एज लेंथ म्हणजे a ची व्हॅल्यू आहे. सो √3 घेतला आपण 1.7 इंटू एज लेंथ घेतली 4.3 × 10⁻⁻8 आणि ह्याला आपण डिव्हाइड करणार ह्या 4ने, जो इकडे होता ना 4rला त्याने डिव्हाइड केलं. मग हे झालं रेडियस. तर आता इथे आन्सर बघा, हे 4 आणि 4.3 कॅन्सल होतील. रफली 1+ व्हॅल्यू शुड बी देअर आणि मग 1+ व्हॅल्यू आहे त्याला मी 1.7ने मल्टिप्लाय करतोय तर ते 18 ह्या नंबरच्या फॉर्ममध्ये यायला पाहिजे. 18च्या फॉर्ममध्ये बघा इथे ऑप्शन ए दिसतोय आपल्याला 186.2. नेक्स्ट क्वेश्चन 26 एप्रिल मधलाच क्वेश्चन आहे. द अट्रॅक्टिव्ह इंटरॅक्शन बिटवीन कॅटायन्स अँड मोबाईल इलेक्ट्रॉन्स इन मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिडचे इंटरॅक्शन. तर दिस इज बेसिकली युअर मेटॅलिक बॉन्ड. ह्यालाच काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड ॲज युअर मेटॅलिक बॉन्ड. आता हे बाकीचे काय आहेत, आयोनिक काय असतं, आयोनिकमध्ये एक कॅटायन असणार आहे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आणि एक एनायन असणार आहे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. आयन्स, दोन वेगवेगळे आयन्स आहेत आणि त्यांच्यामधलं इंटरॅक्शन. कोव्हॅलंट बॉन्ड हा बेसिकली ॲटम्समध्येच बनतो. ॲटम्स आहेत, ॲटम्स काय करतील, त्यांचे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स शेअर करतील. डायपोल डायपोल हे तर सिंपल इंटरॅक्शन आहे बिटवीन एनी पोलार मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल इफ आय टेक HCl, तर HCl मध्ये Cl वरती डेल्टा प्लस आहे, डेल्टा मायनस आहे आणि जो दुसरा HCl मॉलिक्यूल मधला H असेल त्याच्यावरती डेल्टा प्लस असेल. तर ह्यांच्यामधलं जे इंटरॅक्शन असेल दॅट इंटरॅक्शन इज डायपोल डायपोल इंटरॅक्शन. तो तसं इथे मेटॅलिक बॉन्ड बनेल. नेक्स्ट आपल्याला सांगायचं आहे कोऑर्डिनेशन नंबर ऑफ पार्टिकल इन सिंपल क्युबिक क्लोज पॅकिंग. सिंपल क्युबिक स्ट्रक्चर जर आपण इथे घेतलं, बघा मी इथे ह्या पेजचा थोडासा रेफरन्स घेऊन ड्रॉ करतो. सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहे, तर आपले जे पार्टिकल्स आहेत दिस पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ॲट कॉर्नर. आता मी कोणताही कॉर्नरचा जर पार्टिकल घेतला, ठीक आहे, कॉर्नरचा पार्टिकल समजा हा वाला पार्टिकल आहे आपला, तर हा पार्टिकल बघा पहिला ह्या युनिट सेलमध्ये 1, दिस इज 2 अँड दिस इज 3 असा 3 ठिकाणी कनेक्ट होईल. तो ह्या युनिट सेलमध्ये झाला. प्लस तो दुसऱ्या युनिट सेलमध्ये 1, 2 आणि असा बॅक साईडला 3 आता 3 पार्टिकल्सला कनेक्टेड असेल. सो ह्या युनिट सेलमध्ये 3 आणि बाहेरच्या युनिट सेलमध्ये 3 असे टोटल 6 पार्टिकल झाले. सो दॅट विल बी युअर कोऑर्डिनेशन नंबर. नेक्स्ट क्वेश्चन 26 एप्रिल मॉर्निंग शिफ्टला आता आपण आलोय. द कंपाऊंड हॅव्हिंग CCP अरेंजमेंट. CCP म्हणजे काय, क्युबिक क्लोज पॅकिंग. क्युबिक क्लोज पॅकिंग म्हणजेच असतं फेस सेंटर क्युबिक. नाउ कंटेन्स 9.6 × 10⁻23 ॲटम्स. तर आपल्याला नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स काढायचे आहेत. बघा मी मगाशीच म्हणलो तुम्हाला N पार्टिकल्स आहेत. N पार्टिकल्ससाठी वी हॅव 2N टेट्राहेड्रल वॉइड्स आणि N ऑक्टॅहेड्रल वॉइड्स. म्हणजे जेवढे पार्टिकल तेवढ्या ऑक्टॅहेड्रल वॉइड आणि जेवढे पार्टिकल त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड्स. मग आता हे पार्टिकल्सला फक्त मी डबल करतो. 9.6ला जर डबल केलं तर ते बनेल 19.2
19.2 वाला बघा इथे ऑप्शन आहे 1.92. सो दॅट इज युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, एज लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे फॉर BCC युनिट सेल आणि रेडियस गिवन आहे ती आहे 186. मगाचाच फॉर्म्युला BCC आपण मगाशीच बोललो 4R इक्वल टू बॉडी डायगोनल आहे √3a. आता मला a काढायचा आहे. सो 4 इंटू हा घेतला 186 आणि त्याला आता डिवाइड करूया √3 ने 1.7 किंवा 1.73 एक्झॅक्टली जर आन्सर घ्यायचं असेल. आता इथे पण बघा हे सेमच झालं की हे 186 आणि 186 डिवायडेड बाय 173. तर ह्याचं जर मी आन्सर काढेन तर हे 1 पेक्षा थोडंसं जास्त असलं पाहिजे, राईट. आणि आता हे 1 पेक्षा थोडंसं जास्त आन्सरला इंटू मला 4 करायचं आहे, म्हणजे व्हॅल्यू काय असेल 4 पेक्षा थोडी जास्त ह्या टर्म्समध्ये मला आन्सर पाहिजे. तर बघा हे इथे दिसतंय आपल्याला 4.296. ते किती पटकन सॉल्व्ह होत आहे आपल्याला. इथे तुम्ही जर बघाल इथे पिकोमीटरमध्ये सांगितलंय, आन्सर इथे मला सेंटीमीटरमध्ये पाहिजे, पण मी कन्व्हर्जन करत नाही बसलो. आता का नाही कन्व्हर्जन केलं, कारण इथे जर तुम्ही बघाल इथे प्रत्येकाचं जी पॉवर आहे ती सेमच आहे आणि नंबर्स वेगळे आहेत. तर नंबर्ससाठी सॉल्व्ह केलं तरी आपल्याला आन्सर मिळून जाईल. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल इन 1 सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूब मधले युनिट सेल काढायचे. इफ युनिट सेल एज लेंथ दिली आहे, मग सारखाच क्वेश्चन आहे. टोटल व्हॉल्यूम गिवन आहे, टोटल व्हॉल्यूम जे आहे ते घेणार आहे आपण 1 सेंटीमीटर क्यूब आणि त्याला डिव्हाइड करावं लागेल बाय व्हॉल्यूम ऑफ 1 युनिट सेल. आता व्हॉल्यूम एज लेंथ गिवन आहे, एज लेंथवरून मला व्हॉल्यूम काढायचं आहे. तर बेसिकली मला ए क्यूब घ्यायचा आहे. तो हा जो आहे 1.25 त्याचा क्यूब करायचा. ओके, तर 1.25चा जर मी क्यूब केला तर त्याची जी व्हॅल्यू असणार आहे दॅट विल कम आउट टू बी नियर अबाउट 2. म्हणजे बघा 1.25 इंटू 1.25 जर करतोय आपण तर ह्याचं जे आन्सर असेल ते नियर अबाउट 1.6च्या आसपास येऊन जाईल ॲप्रॉक्स. मी रफली आता इथे करतोय बघा 1.25 इंटू 1.25 1.25 आणि 0.25 म्हणजे ह्याचा 1/4 घ्यायचा, तो 1.6च्या आसपास येईल आणि परत त्याला 1.25 केलं तर नियर अबाउट 2च्या आसपास येऊन जाईल. आता हे 1/2चा आन्सर पाहिजे आपल्याला. 1/2चा आन्सर काय असेल तर 5 म्हणजे 1/2चा आन्सर येईल 0.5 म्हणजे 5 ह्या नंबरच्या फॉर्ममध्ये आन्सर आलं पाहिजे. तर इथे दिसतंय आपल्याला ऑप्शन सी मध्ये. अगेन बघा इथे पण कन्व्हर्जन करत बसलो नाहीये आपण, कारण पॉवर ज्या आहेत त्या सेम आहेत, इनिशियल नंबर जे आहेत ते फक्त वेगळे आहेत. ओके, ऑल राईट, मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल पार्टिकल्स इन FCC आणि व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं आहे. सी व्हॉल्यूम दिलंय म्हणजे बेसिकली मला 100% स्पेस जी आहे ती सांगितलेली आहे. 100% स्पेस किती आहे तर 6.4 इंटू 10⁻⁻23. आता आपल्याला माहित पाहिजे की FCC म्हटलं की तिथे ऑक्युपन्सी असते 74%. एवढाच पार्ट ऑक्युपाय होतो. म्हणजे दिलेलं व्हॉल्यूम आहे त्याचं मला फक्त 74% काढायचं आहे की 74% ऑफ 6.4 ह्याचं जे आन्सर बनेल सो दॅट विल बी युअर फायनल आन्सर. आता 74 म्हणजे पण काय तर 3/4 घेऊ शकता रफली. तर 3/4 इंटू 6.4 केलं ते बघा 64चा 3/4 काढायला गेलो मी इथे 16 3 चा 48. तर त्याच्या जवळपासचा आन्सर आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी, कारण 74चा मी इथे 75 घेतलाय. तर हे बघा 4.736. थोडं अप्रॉक्सिमेशन तुम्हाला फर्स्ट गो मध्ये इमिजिएटली जमणार नाही, बट विथ प्रॅक्टिस ट्राय करायचे की यू आर सॉल्विंग युझिंग अप्रॉक्सिमेशन. हे मस्ट आहे. म्हणजे स्पेशली असे मुलं की जे JEE प्रिपेअर करत असतात त्यांना सवय असते की डिटेलमध्ये सॉल्व्ह करायचं, पण आपल्याला CET एक्झामला एवढा वेळच नाही की तुम्ही डिटेलमध्ये सॉल्व्ह कराल. आपल्याला जे 50 क्वेश्चन्स आहेत 50 क्वेश्चन्स ॲक्च्युअल एक्झाममध्ये यू हॅव टू सॉल्व्ह इन 25 चला मॅक्स टू मॅक्स 30 मिनिट्स. कारण आपला फिजिक्स आणि केमिस्ट्री एकत्र असतो आणि फिजिक्सला थोडा जास्त टाइम देणं गरजेचं असतं. त्यामुळे थोडं पटापट सॉल्व्ह होईल असा प्रयत्न आपण करायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.
टोटल नंबर ऑफ युनिट सेल्स शेअर्ड बाय इच कॉर्नर. एखादा आपण कॉर्नर घेतला, कोणताही आपण कॉर्नर घेतला, बघा हा पॉईंट घेतला, तो हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट हे असे इथे बघाल तुम्ही, तर बघा हे 4 रिजन आहेत, 1 2 3 आणि 4. आता आपण 3 डायमेन्शनमध्ये बोलतोय. हे काय विचारलं, पुढे काय दिलं, ओके, इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट BCCने काही तसा फरक पडणार नाही. सो हे 4 आपण एका ह्याच्यामधले म्हटले. आता जसे 4 पुढे असतील तसे 4 मागे असतील. तो ओव्हरऑल हा एक कॉर्नर जो असणार आहे, तो एक कॉर्नर टोटल 4 + 4 असे 8 युनिट सेल जे आहेत ते शेअर करणार आहेत. सो टोटल नंबर ऑफ युनिट सेल शेअर बाय इच कॉर्नर पार्टिकल विल बी 8. कोणताही फेस तुम्ही घेतलात, फेस, तर एक फेस हा दोघांसाठी असतो. कोणतीही एज घेतलीत, एक एज ही चौघांसाठी असणार. आणि एखादी बॉडी घेतली तर ती त्या युनिट सेलचाच पार्ट आहे, ती काही दुसऱ्याचा पार्ट असू नाही शकत. नेक्स्ट वन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट पर युनिट सेल इफ मास ऑफ पार्टिकल, मास दिलेलं आहे, पार्टिकलचं मास दिलेलं आहे 8 × 10⁻⁻23. बाकी डेन्सिटी × A³ पण दिलेला आहे. तो डेन्सिटीचा बेसिकली फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला असतो D = Z × M अपॉन A³ × NA. दिस इज अ जनरल फॉर्म्युला. आता मला काय काढायचं आहे, तर नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट पर युनिट सेल. आता ह्या फॉर्म्युलाला मला परत मॉडिफाय करावं लागेल. Z × स्मॉल m अपॉन A³ × N घेतला. नाउ दिस N, दिस इज युअर टोटल पार्टिकल्स. ओके, आणि Z जो असणार आहे, तर दिस इज युअर नंबर ऑफ पार्टिकल्स इन 1 युनिट सेल, एका युनिट सेलमधले पार्टिकल्स. आता मला इथे काय पाहिजे, तर नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल, म्हणजे एका युनिट सेलमधले पार्टिकल पाहिजेत. तर मग ह्याला थोडं रिअरेंज केलं Z साठी, तर आपल्याकडे आता इथे फॉर्म्युला येईल D × A³ × N अपॉन हा M इकडे घ्यावा लागेल आपल्याला. आता माझ्याकडे बघा D × A³ आहे आणि मास ऑफ पार्टिकल जे दिलेलं आहे. आता हे मासला मला ॲटॉमिक मास और मोलार मास कन्सिडर करावं लागेल. न आपण ह्या व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या, तर आपला हा D × A³, तर त्याची व्हॅल्यू घेतली आपण 3.2 × 10⁻22. जो नंबर ऑफ पार्टिकल आहे, नंबर ऑफ पार्टिकल त्याला आपण 1च कन्सिडर करू. 1 का केलं, की इथे बघा एकाच पार्टिकलचा मास आहे ना, म्हणून. आणि त्याला डिव्हाइड केलं 8 × 10⁻23. आता ह्याचं सॉल्विंग करतोय. हा -22 -23 10⁻1 खाली राहिला, तो वर गेला, म्हणजे बेसिकली इथे आता 32 झालं. तर 32/8, तर दॅट विल बी 4. 4 म्हणजे काय, तर FCC झाला. हा 4 पार्टिकल हा FCC असतो. जर 2 पार्टिकल असतील, इफ यू हॅव ओनली 2 पार्टिकल, तर तो BCC असतो. आणि इफ यू हॅव ओनली 1 पार्टिकल, तर तो सिंपल क्युबिक असतो. सो मूव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द एज लेंथ ऑफ युनिट सेल इफ मेटल विथ ॲटॉमिक रेडियस 128 दिले आणि FCC सांगितलंय. FCC म्हणजे आता फेस डायगोनल आला. फेस डायगोनलसाठी काय असतं, तर 4R = √2a. आता मला काढायचं आहे A आणि बाकी R गिवन आहे. सो इट विल बी 4 × 128 डिवायडेड बाय हा √2. √2 काय असणार आहे, तर 1.4, राईट. आता इथे बघा कॅल्क्युलेशन थोडं बघाल, तर हा 1.28 × 100 असं पकडा. आता 1.28 आणि 1.4 हे जर कॅन्सल केलं, तर ह्याचं इथे जे आन्सर असेल हे 1 पेक्षा कमी असलं पाहिजे. 0.9 वगैरे असणार आहे. 1.28 डिवायडेड बाय जर मी 1.4 केलं, 0.9च्या आसपास येतंय. आणि 4 × दॅट व्हॅल्यू, 4 × अशी व्हॅल्यू जी 1 पेक्षा कमी आहे, तो फायनल आन्सर जे आहे ते 4 पेक्षा थोडं कमी असेल. म्हणजे 4 × 100 जर कन्सिडर केला, तर 400 पेक्षा कमी असेल. मग तसेवाले जर नंबर तुम्ही बघाल, तर बघा हे 2.56, 2.96, 3.12 खूपच कमी झाले. हा 3.62, 4 × 0.9 4936.
तो 3.62 विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डोपंट इज यूज इन सिलिकॉन टू फॉर्म पी टाईप. एक क्वेश्चन बघा स्टार्टिंगलाच झाला होता जो होता ऑफ एन टाईप, आणि आता विचारलंय पी टाईप. मी तुम्हाला तिथेच सांगितलं होतं की पी टाईप म्हटलं की ग्रुप नंबर 13. ग्रुप नंबर 13 म्हणजे काय असतो, तर बोरॉन फॅमिली. बोरॉन आहे, ॲल्युमिनियम आहे, गॅलियम असेल, इंडियम असेल, तर ह्यापैकी कोणता तरी एक इलेमेंट. आता इथे बघा मला दिसतोय गॅलियम. गॅलियम दिस इज फ्रॉम ग्रुप नंबर 13. ओके. आणि एस बी दॅट इज अँटीमोनी, अर्सेनिक, एस, फॉस्फरस, हे सगळे झाले ग्रुप 15चे मेंबर. ग्रुप 15 म्हणजे तिथून काय असणार, तर एन टाईप. ग्रुप 13 म्हणजे असणार आहे पी टाईप. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉल्यूम ऑफ बीसीसी युनिट सेल इफ रेडियस ऑफ एन ॲटम इज 1.86 इंटू 10⁻⁻8. मला व्हॉल्यूम काढायचं आहे म्हणजे काय, तर बेसिकली ए क्यूब काढायचं आहे. पण ए क्यूब काढण्यासाठी त्यांनी काही ए डायरेक्टली दिला नाही आहे, तर आपल्याला रेडियस दिली आहे आर. सो मला काय करावं लागेल, पहिला हा फॉर्म्युला घ्यावा लागेल, 4r इज इक्वल टू √3a, आणि तिथून ए काढायचं आहे. मग काय घेणार, तर 4 इंटू रेडियस आहे 1.86 इंटू 10⁻⁻8 आणि डिवायडेड बाय √3. √3 काय असणार, तर 1.73. अगेन बघा हे 1.73, 1.86, तो जे आन्सर असणार आहे ते 1 पेक्षा थोडं मोठं असेल, राईट. आणि मग आता 4 इंटू 1 करताय, 4 इंटू 1 तर 4च यायला पाहिजे. पण इथे मी काय म्हटलं की व्हॅल्यू जी आहे ती 1 पेक्षा जास्त आहे. मग 1 पेक्षा जास्त आहे तर फायनल आन्सर पण 4 पेक्षा जास्त असलं पाहिजे. थोडंसं 4 पेक्षा काय असेल ते जास्त असेल. मग आता तुम्ही त्याचा क्यूब करताय. जर मी 4चा क्यूब केला, 4चा जर क्यूब करतो तर त्याची व्हॅल्यू बनते 64. आता मी 4 प्लस नंबर आहे त्याचा क्यूब करतोय, मग ते आन्सर 64 पेक्षा जास्त. तर तशा ऑप्शनमध्ये बघा हा तर पहिला निघून जाईल, हा पण निघून जाईल. आता हे ऑप्शन राहतील. आता ह्या ऑप्शनपैकी ठरवताना मला आता परत थोडंसं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशनकडेच घेऊन जावं लागेल. तर आता इथे बघा 1.73 आणि 1.86ला जर मी एक्झॅक्ट सॉल्व केला तर नियर अबाउट 1.1च्या आसपास असेल, किंवा 1.1 पण नाही, 1.08 वगैरे येऊन जाईल. आणि मग त्याने इथे जर मल्टिप्लाय केलं तर नियर अबाउट इथे 4.3 वगैरे आन्सर येईल. आता ह्या 4.3चा तुम्हाला क्यूब करायचा आहे. थोडंसं आता एक्झॅक्ट सॉल्विंग, काही रेअर केसमध्ये क्वेश्चन्स येतात की जिथे तुम्हाला ते एक्झॅक्ट सॉल्विंग करणं एक्सपेक्टेड असतं. तर मग हे 4.3 इंटू 4.3 इंटू 4.3 केलं तर नियर अबाउट 4.3 इंटू 4.3 करताय 18च्या आसपास पहिला आन्सर, आणि 18 तर बघा 90पर्यंत तर पोहोचणार नाही आहे. सो आय विल गो विथ दिस 7.9, कमीवाला ऑप्शन थोडा. ओके. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. सॉलिड सोडियम क्लोराईड घेतला होता. बघा हा आयोनिक कंपाऊंड आहे, आणि आयोनिक कंपाऊंड जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये नॉन कंडक्टर असतात. पण तेच मी ॲक्वियस स्टेटमध्ये घेतलं. नेक्स्ट ह्याच्यामध्ये दिसतंय बघा, ॲक्वियस स्टेटमध्ये घेतलं तर नाव दे आर गुड कंडक्टर्स, कारण तिथे आता आयन्स बनतात, आयन्स फ्री टू मूव्ह असतात. ग्रॅफाईट इट इज अन एक्सेप्शनल केस, इट इज अन गुड कंडक्टर. कॉपर मेटल कोणताही घ्या, इट विल बी अ गुड कंडक्टर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल in 0.79 ग्रॅम ऑफ मेटल इफ प्रॉडक्ट ऑफ डेन्सिटी आणि व्हॉल्यूम. डेन्सिटी आणि व्हॉल्यूम म्हणजे काय, डी इंटू ए क्यूब दिलाय. ओके. आता डी इंटू एन क्यूब दिलाय, तर नंबर ऑफ युनिट सेल काढायचे. नंबर ऑफ युनिट सेल काढण्यासाठी आपला जो डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे हा जो आहे ना, डी इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए, किंवा इथे स्मॉल एम घेतला तर इथे कॅपिटल एम. तर ह्या फॉर्म्युलामध्ये एन बाय झेड जो असतो, तर दिस एन बाय झेड इज युअर नंबर ऑफ युनिट सेल. आता हे कसं, तर बघा एन म्हणजे काय आहे, एन इज युअर टोटल पार्टिकल्स, दीज आर द टोटल पार्टिकल्स. झेड जर घेतला तर दीज आर युअर पार्टिकल्स इन 1 युनिट सेल, एका युनिट सेल मधले पार्टिकल्स. मग ह्यांचा जर रेशो घेताय तर तिथून मला मिळणार आहे
नंबर ऑफ युनिट सेल्स. मग आता हे रिअरेंज केलं तर आपल्याकडे फॉर्म्युला असा राहील, मास अपॉन ए क्यूब इंटू डेन्सिटी. मग मास किती सांगितलं तर मास आहे 0.79 अपॉन हे आहे 1.58 इंटू 10⁻⁻²2. बघा हे 79158 हे एकाच टेबलमध्ये येणारे आहेत. तो हा 2 आला इथे आणि 1/2 म्हणजे काय तर 0.5. तो बेसिकली मला 5 वाला आन्सर पाहिजे. 5 वाला आन्सर एकच दिसते, 5 इंटू 10⁻21. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 1 ग्रॅम ऑफ मेटल इफ इट फॉर्म्स FCC क्रिस्टल. अगेन बघा हे सेम सिमिलर वनच आहे. मला इथे नंबर ऑफ ॲटम्स काढायचे आणि नंबर ऑफ ॲटम्स काढताना काय तर ह्या फॉर्म्युलामधलं आता मला फक्त एन ची व्हॅल्यू काढायची. एन ची व्हॅल्यू, एन ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला काय बनेल आता तर पार्टिकल्स विल बी झेड, नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल, मास स्मॉल एम घेऊ आपण, डिवायडेड बाय ए क्यूब आणि हा डेन्सिटी इकडे आला डी. तर झेड FCC म्हटलं की झेडची व्हॅल्यू झाली 4, मास त्यांनी सांगितलंय 1 ग्रॅम, डिवायडेड बाय ए क्यूब इंटू डेन्सिटी ती दिली आहे त्यांनी 1.728 इंटू 10⁻⁻22. बेसिकली तर 4/1.7 हे 1.7चा डबल केला तर 3.4 होईल आणि अजून 0.6 शिल्लक आहे. तर हे 2+ दॅट शुड बी द आन्सर. पण 3+ तर राहणार नाही. 17चा टेबल बघा ना, 17, 34, 51. तर हे मध्ये आहे नंबर 40. त्यामुळे हे 2+ व्हॅल्यू इथे दिसते बघा 2.315. दॅट विल बी द करेक्ट आन्सर. Calculate the volume occupied by all particles in BCC unit cell. आणि आपल्याला त्यांनी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिलेला आहे. म्हणजे बघा BCC म्हटलं की ऑक्युपन्सी 68%. तो जे दिलेला व्हॉल्यूम आहे त्या दिलेल्या व्हॉल्यूमचं मला फक्त 68% घ्यायचं आहे. 68/100 इंटू 8 इंटू 10⁻⁻23. 68 म्हणजे बघा मी 68चा आहे ना 7 पकडतो असं. तो 8 7 विल बी 56 आणि हे 56 पेक्षा व्हॅल्यू कमी असली पाहिजे कारण हे 70 केला ना त्याला 68चा. तो हे 56 पेक्षा कमी मला हा एक ऑप्शन दिसतोय 5.44. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ कंपाऊंड्स एक्झिबिट आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम पहिलं तर काय असतं की अशी केस जिथे कंपाऊंड जे असणार आहेत ते कंपाऊंड्स डिफरंट आहेत पण आयसोमॉर्फ त्यांचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते स्ट्रक्चर सेम आहे. डिफरंट कंपाऊंड बट सेम स्ट्रक्चर. आता इथे जर बघितला कॅल्साइट ॲरागोनाइट हे एकाच टाईपचे झाले तर हे पॉलिमॉर्फिझमचं एक्झाम्पल बनतं. सेम गोज फॉर क्वार्ट्ज क्रिस्टलोबाइट पॉलिमॉर्फिझम आहे. डायमंड फ्युलिडिन कार्बनचे स्ट्रक्चर्स पॉलिमॉर्फिझम. आणि इथे जो आहे सोडियम नायट्रेट NaNO3 आणि कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. तर दिस विल बी अन एक्झाम्पल ऑफ आयसोमॉर्फिझम. विथ दॅट अनदर एक्झाम्पल इज गिवन NaF अँड MgO. ते टेक्स्टबुक मधलेच एक्झाम्पल आहेत, काही कुठून बाहेरून शोधून आणलेले एक्झाम्पल नाही आहेत. ओके. आणि ह्याच्यावरून येतो एखादा क्वेश्चन येतो. ओव्हरऑल बघा आता मला 45 क्वेश्चनमध्ये एक क्वेश्चन इथून दिसला. अजून मे बी असा एखादा क्वेश्चन असेल जो ह्या एक्झाम्पलवर बेस्ड असेल. सिंपल असे फक्त एक्झाम्पल्स आहेत आणि त्या एक्झाम्पलवर बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 22 एप्रिलमधून आलेला क्वेश्चन. कॅल्क्युलेट व्हॉल्यूम ऑक्युपायड बाय अ पार्टिकल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. एका पार्टिकलचं व्हॉल्यूम काढायचं आहे फॉर FCC युनिट सेल आणि व्हॉल्यूम गिवन आहे. म्हणजे बघा पहिलं तर जे व्हॉल्यूम आहे 1.6 इंटू 10⁻⁻23. ह्या व्हॉल्यूमचं मी 74% घेतलं की मला मिळतं ते FCC युनिट सेलचं व्हॉल्यूम. आता एक FCC युनिट सेल म्हणजे असतात 4 पार्टिकल्स. तर हे 4 पार्टिकलचं व्हॉल्यूम झालं. मला एका पार्टिकलचंच व्हॉल्यूम पाहिजे तर मग मी ह्याला काय करणार अजून 4 ने डिवाइड करणार. सो बेसिकली 1/4 ने मल्टिप्लाय केलं. आता ह्याचं जे फायनल आन्सर असणार आहे तो दॅट इज युअर करेक्ट आन्सर. 74/100 मी असंच ठेवतो
आणि बघा 4 आणि 1.6 कॅन्सल केला तर तो 0.4 राहील. बेसिकली बघा 7.4 इंटू 4 करतोय मी. 7 4 28 असतो. 0.4 अजून त्याच्यात गेला की 2.96. दॅट विल बिकम अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द टाईप ऑफ डिफेक्ट इन ब्रास अलॉय. इथे काय असतं, इथे कॉपर झिंकचं मिक्सचर असतं. सो जे काही स्ट्रक्चर असतं त्या ओरिजिनल स्ट्रक्चरमध्येच आपला दुसरा इलेमेंट काय करतो, ह्याला रिप्लेस करायचं काम करतो. तो ह्याला बेसिकली आपण असं म्हणतो सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी, की देर इज अ स्ट्रक्चर ऑफ कॉपर, कंटिन्युअस स्ट्रक्चर ऑफ कॉपर, आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये लेट्स से कुठेतरी झिंकमध्ये आला ओरिजिनल स्ट्रक्चरमध्येच. मग हे जे काही अरेंजमेंट झाली तर त्याच्यापासून बनला हा अलॉय, ब्रास अलॉय. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 1 ग्राम ऑफ एन इलेमेंट इफ इट फॉर्म्स FCC अरेंजमेंट. मगासारखाच क्वेश्चन आहे. नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे परत बघा एन काढायचं आहे आपल्याला फॉर्म्युलामध्ये. पुढे FCC म्हणजे काय झालं, ही जो झेड आहे त्या झेडची व्हॅल्यू झाली 4, त्या झेडला इंटू असणार मास, ते मासची व्हॅल्यू घ्यावी लागेल मला 1 अपॉन ए क्यूब इंटू एन ए क्यूब इंटू आता डेन्सिटी, म्हणजे रिअरेंजमेंट झाल्यानंतर तो ए क्यूब इंटू डेन्सिटी आपल्याला दिली आहे 6.8 इंटू 10⁻22. हा -22 वर गेला त्याला मी असं लिहितो 4 इंटू 10 अपॉन 6.8. थोडं कट करायला सोपं जावं एवढ्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मी हे घेतलेलं आहे. ओके, तो आता जे आन्सर येणार आहे हे 4 आणि समजा मी 68 ह्याला म्हणजे 6.8ला जर कट केलं तर दॅट विल बी 1.52 च्या आसपास, नॉट एक्झॅक्टली 1.52. ती असेल 1.7च्या आसपास. मी 5 आणि 2 ॲडिशन न करता बोललो 1.7च्या आसपास. आणि 10, त्या 10ला आपण 1.7, 100ला 17ने जर डिवाइड करतो तर 17चा जर टेबल घ्याल तर 17 6 विल बी युअर 102. मग ते 6च्या आसपास, पण त्याच्यापेक्षा थोडं कमी. तो 6च्या थोडंसं कमी, हे तर नाही आहे, हे तर नाही आहे, 6पेक्षा जास्त आहे आणि 6पेक्षा हे खूप कमी आहे. तो हा राहिला 5.88. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल. आता इथे ऑल पार्टिकल्सचं व्हॉल्यूम पाहिजे. ऑल पार्टिकल्सचं व्हॉल्यूम म्हणजे काय, मला फक्त 74% काढायचं आहे, बाकी काहीच नाही. मगाशी मला अ पार्टिकल आलं होतं, अ पार्टिकल आलं म्हणजे एक पार्टिकल आलं तर मी 1/4 केलं असतं. पण इथे काय आहे, इथे ऑल आहे. ऑल पार्टिकल तो डायरेक्टली फक्त 74% घ्यायचं आहे. मग 74/100 इंटू टोटल व्हॉल्यूम किती आहे तर 1.6 इंटू 10⁻⁻23. 16 इंटू 7 ह्याचं फक्त आन्सर केलं. 16 इंटू 7 केलं तर दॅट विल कम आउट टू बी 112. मग 112च्या जवळचे ऑप्शन बघा, हे दिसतोय मला. ते नंबर्सवाले फक्त ऑप्शन बघतोय बघा मी, बाकी पॉवर कॅल्क्युलेशन करायलाच जात नाही आहे, कारण त्याची गरज पण नाही आहे. तुम्ही विदाऊट पॉवर कॅल्क्युलेशन आन्सर काढू शकताय. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डोपंट इज यूज इन जर्मेनियम. जर्मेनियम अगेन सिलिकॉनच्या खाली टू प्रोड्यूस पी टाईप. मगासारखंच पी टाईप म्हटलं की ग्रुप नंबर 13. एन टाईप म्हटलं की ग्रुप नंबर 15. तो ग्रुप 13 म्हणजे काय, बोरॉन फॅमिली. बोरॉन बघा इथे पहिलाच आहे बोरॉन, आणि मग बाकी हे जे आहेत ना हे सगळे ग्रुप 15चे झाले. हा एकटाच ग्रुप 13चा आहे. ऑड मॅन आउटने पण आन्सर मिळून जातो. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल इन 1 cm³ इफ मेटल व्हॉल्यूम ऑफ मेटल इफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेलचा व्हॉल्यूम दिले आणि नंबर ऑफ युनिट सेल काढायचे. तो बेसिकली टोटल व्हॉल्यूम, मगासारखाच क्वेश्चन, टोटल व्हॉल्यूम आणि त्याला आपण डिवाइड करणार बाय युनिट सेल का व्हॉल्यूम. ओके, हे प्रिफरेबली बघा आता वरती सॉल्व झाले तर आय वॉन्ट की तुम्ही हे स्वतःहून सॉल्व करावं. हां, पॉज करा व्हिडिओ, स्वतःहून सॉल्व करा आणि मग आन्सर
हवे तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा यू कॅन क्रॉस चेक, जस्ट क्रॉस चेक की तुम्ही हा काढलेला आन्सर आणि मी इथे जे मेन्शन करतोय ते सेम आहे का. टोटल व्हॉल्यूम 1 डिवायडेड बाय आपण घेतला 3.448 इंटू 10⁻⁻23. हा बघा, हा वर गेला फक्त, तो -23चा बघा, मला इथे 22 पाहिजे ना, म्हणून मी इथे असं लिहिलं 10/3.448 किंवा 3.5 बोलू याला डायरेक्टली आपण, इंटू 10⁻22. तर 3.53 जर केलं, 3.53 जा दॅट विल बी 10.5, 3पेक्षा कमी. फायनल आन्सर जे आहे ते 3पेक्षा थोडंसं कमी. तर इथे 2.9 येऊन जाईल आन्सर त्याचा. थोडंसं कमी पाहिजे ना, खूप जास्त कमी पण नको आहे. नेक्स्ट, 21 एप्रिल, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ FCC इन, अगेन इथे बघा 1 सेंटीमीटर क्यूब असेल आणि इफ वॉइड व्हॉल्यूम. ओके, हा थोडासा डिफरंट टाईपचा क्वेश्चन, बऱ्यापैकी सेम गोष्ट आहे पण थोडंसं वेगळं आहे की व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल, म्हणजे बेसिकली मला 100% व्हॅल्यू काढायची. ओके, व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल हे काढायचे आणि त्यांनी काय केलंय तर FCC साठीचं जे वॉइड असणार आहे, म्हणजे वॉइड किती असतं तर 26% असतं, बेसिकली 1/4 असतं रफली ॲप्रॉक्स 1/4 वॉइड असतं. आता मला टोटलची म्हणजे 1ची व्हॅल्यू काढायची आहे. तो 100 म्हणजे किती, इफ 26% म्हणजे दिस 4.16 इंटू 10⁻⁻24 इंटू 4 करून टाकू फक्त. इंटू 4 केलं तर 4 इंटू 4 16 होईल. तर 16 वाला हा ऑप्शन बनेल 1.6 इंटू 10⁻⁻23. ऑल राईट, नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट पर युनिट सेल. सिमिलर क्वेश्चन बघा, बऱ्यापैकी क्वेश्चन हे अशाच टाईपचे सॉल्व्ह झालेले आहेत आणि यू कॅन ऑब्झर्व दिस, हे ॲक्च्युअलमध्ये एक्झामचे क्वेश्चन्स आहेत, मी काही माझ्या मनाने उचलून टाकलेले नाहीत आणि म्हणून मी शिफ्ट मेन्शन करून सुद्धा दिले. तुम्ही म्हणाल की काय हे सेम क्वेश्चनचं रिपिटेशन होतंय, तर हां, तर एक्झाममध्येच क्वेश्चन्स तसे येत आहेत आणि CETचा तो पॅटर्न आहे की बऱ्यापैकी क्वेश्चन्सचं तुम्हाला रिपिटिशन दिसणार आहे. तुम्हाला खरोखर जर CETमध्ये चांगला परफॉर्म करायचा असेल तर CETचे 21 पासून ट्राय कराल की 21 पासून 25 पर्यंत जेवढे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करताय बिफोर अटेंडिंग युअर 2026 का एक्झाम. आता ह्या चॅनलवरती यू विल ऑब्झर्व देर आर फ्यू लेसन्स की ज्यांचे बऱ्यापैकी आय एम नॉट शुअर 21 पण 22 पासून काही लेसनचे, सगळ्या लेसनचे नाही सॉरी, 22 to 25 असे काही लेसनचे क्वेश्चन्स चे डिस्कशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. तो यू कॅन गो थ्रू दोज. फास्ट फॉरवर्डमध्ये 2x थोडंफार बघायचं, सॉल्व्ह करायचं, आन्सर चेक करायचं. नाही आन्सर करेक्ट आलं तर कसं काढायचं ते तुम्ही बघू शकताय. ओके, अँड इट विल रिअली हेल्प टू स्कोर अ व्हेरी गुड मार्क्स. ओके, नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट पर युनिट सेल. पर युनिट सेल म्हणजे काय तर बेसिकली झेड व्हॅल्यू हे काढायचं आहे आपल्याला. प्रॉडक्ट दिलेला आहे डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचा आणि मास ऑफ ॲटम पण सांगितलेला आहे. एका ॲटमचा मास आहे तो n व्हॅल्यू 1 कन्सिडर करून फक्त जायचं. तर फॉर्म्युला जो डेन्सिटीचा आहे D = Z इंटू M, एमची व्हॅल्यू आहे A³ इंटू N, Nला 1 घेतला फक्त, रिअरेंज केला तर D इंटू A³ वरती असेल आणि डिव्हिजनमध्ये M असेल, मास असेल. तर आता D इंटू A³ सांगितलं त्यांनी 1.8 इंटू 10⁻⁻22 आणि मास जे आहे ते आहे 4.5 इंटू 10⁻⁻23. हे कट केले तर वरती 10 राहील आणि फायनल आन्सरमध्ये येईल 18/4.5. 18/4.5 कराल तर दॅट विल बी 4. नेक्स्ट, आयडेंटिफाय द डिफेक्ट डेव्हलप्ड व्हेन आयन ऑफ अन आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट. त्याची जी ओरिजिनल साईट आहे तिथून मिसिंग आहे, पण तो कुठे प्रेझेंट आहे तर तो प्रेझेंट आहे इन इंटरस्टेशियल पोझिशन. आणि हे आयन्स आहेत, आयोनिक सॉलिड्स आहेत. आयोनिक सॉलिडसाठी दोनच असतात, एक असतो फ्रँकेल आणि एक असतो शॉर्टकी. तर फ्रँकेलमध्ये ही गोष्ट होते की कॅटायन त्याची ओरिजिनल जागा सोडून तो त्या इंटरस्टेशियल साईटमध्ये जाऊन बसतो. शॉर्टकीमध्ये काय होतं, शॉर्टकीमध्ये
कॅटायन पण आणि ॲनायन पण हे दोघंही त्यांची जागा सोडून निघून जातात. ठीक आहे, तर मग हे जे स्टेटमेंट दिलंय ते आपलं इथे फ्रेंकेलला मॅच होणार आहे. नेक्स्ट, डिफेक्ट डेव्हलप वेन द रेशो ऑफ नंबर ऑफ कॅटायन्स टू ॲनायन्स बिकम डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ इंडिकेटेड बाय फॉर्म्युला. फॉर्म्युलाचा जो रेशो आहे, म्हणजे समजा असं समजा की मी एक फॉर्म्युला दिला mx हा, आणि आता ॲक्च्युअल कंपाऊंडमध्ये हे असं आहे की लेट्स से m प्लस ऑर मायनस 1 प्लस ऑर मायनस डेल्टा आणि x वेगळं काहीतरी झालं, फॉर्म्युलाच बदलला, मग त्यांना आपण म्हणतो नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट, की जिथे फॉर्म्युला चेंज होतोय. फॉर्म्युला ओरिजिनल जो फॉर्म्युला आहे तो वेगळा आहे आणि आता कंपाऊंडमध्ये काहीतरी वेगळं प्रेझेंट आहे, तर ते झाले नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. नेक्स्ट, 21 एप्रिल मधलाच, द मास ऑफ ॲटम प्रेझेंट इन युनिट सेल गिवन आहे, मास दिलेला आहे. प्रॉडक्ट ऑफ डेन्सिटी अगेन सेम वन, फक्त वर्डिंग चेंज झाले. आणि आता बघा त्यांनी काय विचारलं, तर टाईप ऑफ युनिट सेल बेसिकली सेम काढतोय. आपण मगाशी जे केलं होतं ना, तो बघा मगाचा एक क्वेश्चन होता झेड वाला, हा बघा हा क्वेश्चन, हा वाला क्वेश्चन आणि तो क्वेश्चन काही वेगळा नाही. इथे काय आहे, फक्त 1 म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे सिम्पल क्युबिक, 2 म्हणजे बॉडी सेंटर आणि 4 म्हणजे फेस सेंटर. तर त्यांनी आता इथे काय केलं, ह्या क्वेश्चनमध्ये वर्डिंग फॉर्ममध्ये दिलं, वर्ड दिले की बॉडी सेंटर, फेस सेंटर, बेस सेंटर, सिम्पल. सिम्पल म्हटलं की 1, बेस सेंटर म्हटलं की 2, फेस सेंटर 4 आणि बॉडी सेंटर अगेन 2. आता व्हेरी हाय चान्सेस बघा हे 2 वाले म्हणजे ते तर नसतील, तर ऑप्शन हे फेस सेंटर किंवा सिम्पल क्युबिकच असेल. इन केस अगदीच एखाद्याचा मॅथ्स वीक असेल तर 50% प्रोबॅबिलिटीने तुक्का मारायचा, पण प्रिफरेबली नाही. सॉल्व करणं सोपं आहे, अवघड नाही आहे क्वेश्चन हा. तर झेड इक्वल टू आपला हा डी इंटू ए क्यूब होईल अपॉन हे मास येणार आहे, पार्टिकलचं मास येणार आहे. आता त्यांनी काय दिलं आहे, तर डेन्सिटी आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल त्याचं दिलेलं आहे 1.792 इंटू 10⁻²2 आणि त्याला आपण डिव्हाइड जे करतोय ते मासने करतोय. तर द मास ऑफ ॲटम इज 4.4 इंटू 10⁻23. बघा मगासारखंच कट डाऊन झालं आणि हे बाकी जर बघाल, हे बघा 17/4.4 असं काइंड ऑफ राहील, 17.9. तर बेसिकली आन्सर येणार आहे ॲज अ 4 म्हणजे झाला तो फेस सेंटर युनिट सेल. नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल वॉइड्स फॉर 0.4 मोल ऑफ कंपाऊंड. नंबर काढायचा आहे आणि टोटल. आता टेट्राहेड्रल हे असतात 2n, ऑक्टाहेड्रल असतात n, म्हणजे टोटल काय झालं, तर टोटल झालं 3n. आता मला पहिला n काढावा लागेल. n मी इथून काढू शकतो, मोल सांगितलंय त्या मोल्सला ॲव्होगाड्रो नंबरने मल्टिप्लाय केलं. तर बेसिकली फायनल आन्सर डायरेक्टली घेऊ आपण 3 इंटू 0.4 मोल आणि त्या 0.4 मोलचे तेवढे पार्टिकल्स 6 इंटू 10⁻23. मग ह्याचं फक्त आता आपल्याला आन्सर द्यायचं आहे. तर 3 4 12 12 6 72 वाला बघा इथे ऑप्शन आहे, हा ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन, 20 एप्रिलला आलोय आपण. Calculate the volume occupied by a particle in BCC if volume of unit cell is 8.2 into 10⁻23. युनिट सेलचं व्हॉल्यूम दिले आणि एका पार्टिकलचं व्हॉल्यूम मला सांगायचं. तो अगेन बघा BCC म्हटलं की 68% आणि एक BCC म्हटलं की 2 पार्टिकल्स. तुम्हाला एका पार्टिकलचा मास पाहिजे, तो 1/2 घ्यावा लागेल. तो 1/2 ऑफ 68% म्हणजे 68/100 घेतो ऑफ टोटल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती आहे, 8.2 इंटू 10⁻23. तर 2 ने ह्याला कट करतो मी पहिलं, हे 4.1 बाकी पॉवर कॅन्सल करा. हे 6.8ला आपण 7 पकडू, 7 4 जा 28, तर 28च्या जवळ बघा हा 2.788 असा ऑप्शन दिसतोय. नॉर्मली मी अप्रॉक्सिमेशन करणंच प्रिफर करणार आहे. रिझन बिंग दिस इज अ क्वेश्चन फ्रॉम CET एक्झाम. जर आपण जेईचे क्वेश्चन डिस्कस करत असू, जेईला देर इज नो अप्रॉक्सिमेशन ॲज सच, म्हणजे असतं काही क्वेश्चनमध्ये नक्कीच अप्रॉक्सिमेशनने पण सॉल्व्ह होतात, पण काही केसमध्ये स्पेशली न्यूमरिकलच्या ज्या केस असतात तिथे डिटेल सॉल्विंग रिक्वायर्ड असतं. CETमध्ये दॅट इज नॉट द केस. CETमध्ये पहिले तर आहेत सगळे MCQs आणि तुम्ही ऑप्शन्समध्ये पण डिफरन्स बघू शकता की जेईचे ऑप्शन्स नॉर्मली खूप जवळचे असतात, CETचे ऑप्शन्स जे आहेत ते बऱ्यापैकी लांब असतात.
त्यामुळे आन्सर तुम्ही अप्रॉक्सिमेशनने काढणं इझी बनून जातं. ओके, नंबर ऑफ युनिट सेल अगेन बघा, हे टोटल व्हॉल्यूम 1 डिवायडेड बाय युनिट सेलचं व्हॉल्यूम. युनिट सेलचं व्हॉल्यूम दिले त्यांनी, नाही, युनिट सेलचं व्हॉल्यूम देण्याच्या आधी त्यांनी युनिट सेलची एज दिली आहे. तो 4 × 10⁻⁸ त्याचा क्यूब. तर 4चा क्यूब असणार आहे 64. वरती मी 100 लिहितो आणि 100/64 याचा आन्सर नियर अबाउट हे 3/2 अशा फॉर्ममध्ये असेल. 33चा जर टेबल घेतला, 33 66 2 असतो, 33 99 3 असतो, तो 3/2 1.5 पेक्षा थोडं मोठं 1.56. ओके, थोडं पटापट सॉल्व करतोय की ऑलरेडी आता बघा ह्या टाईपचा क्वेश्चन मी वरती सॉल्व तुम्हाला करून दिलाय आणि तो थोडा स्लो दिला होता, म्हणून मी हा थोडासा पटकन सॉल्व केला. इन केस एखाद्याला हा नाही लक्षात आला, हे काय केलं तर बघा, तुम्ही वरती जेव्हा मी सांगितलं तेव्हा मग लक्ष नसेल दिलं, तर थोडं लक्ष द्यायचं प्रत्येक क्वेश्चनकडे. आणि आय विल सजेस्ट की नुसतं बघून बघा काही होणार नाहीये. रिझल्ट जर आणायचा आहे तर तुम्ही हातात पेन पेन्सिल घ्या, सॉल्व करा. यू शुड सॉल्व द क्वेश्चन. तुम्हाला नाही जमला तर मग त्याचं सॉल्युशन बघायचं, जमलाय तर फक्त आन्सर बघायचं, पुढे जायचं. नेक्स्ट वन, डोपंट. परत एकदा तेच, एन टाईप म्हणजे काय पाहिजे. आता सगळे बघा तिथे तुम्ही जागेवरती ओरडले पाहिजे की एन टाईप ग्रुप नंबर 15. ग्रुप नंबर 15 मध्ये कोण आहे. नाना पाटेकर, ऐश्वर्या, सब, बिगडे किंवा बिमार. हे असं लक्षात ठेवलं असेल तुम्ही. म्हणाल हे काय, तर इलेमेंट्स आर नायट्रोजन, फॉस्फरस, अर्सेनिक अँड सो ऑन. पण शॉर्टकट, अख्खं पिरियड टेबलचा शॉर्टकट पाहिजे आपल्याला माहिती. मग आता ह्यापैकी मला इथे बघा AS दिसतोय. नेक्स्ट, स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टीलमध्ये काय असतं, स्टेनलेस स्टीलमध्ये Feचं स्ट्रक्चर असतं आणि ह्या Feमध्ये कार्बन असतो, कार्बन ऍड केलेला असतो. फक्त आता कार्बन जो आहे तो मागासारखं नाही, ते ब्राससारखं नाही आहे. इथे काय असतं, जे काही स्ट्रक्चर असेल, समजा इथे Fe घेतला, इथे Fe घेतला, इथे नेक्स्ट Fe. आता ह्या सगळ्यांच्या मध्ये इथे मध्ये इम्प्युरिटी जी असते ती ह्या इंटरस्टेशियल स्पेसमध्ये येते, म्हणून ह्याला म्हणतो आपण इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल. टोटल नंबर म्हणजे काय, परत 3n. 2n इज टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल इज n. तो 3n काढायचा आहे फॉर धिस 0.6 मोल. तो 3 × 0.6 × 6 × 10⁻23. 36 × 3. So that will come out to be 108. 108 वाला बघा इथे दिसतोय मला एक ऑप्शन, 1.084 × 10⁻24. बाकी काय पॉवरची काही गरज नाही सॉल्व करायची. नेक्स्ट वन, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन इलेमेंट इफ इट फॉर्म्स FCC अरेंजमेंट. मोलार मास काढायचे आणि आता काय दिलंय आपल्याला, तर मास ऑफ युनिट सेल दिलेला आहे. इथे बघा, एक युनिट सेल आपण घेतला की एक युनिट सेल म्हणजे असणार आहेत 4 पार्टिकल्स, म्हणजे एका युनिट सेलचं मास हे 4 पार्टिकलचं मास झालं. का, कारण तो FCC आहे. मग आता काय करणार मी, तर जे दिलेलं मास आहे 1.8 × 10⁻22 त्याला मी पहिलं 4ने डिव्हाइड करणार, सो दॅट मला एका पार्टिकलचा मास मिळाला. आणि आता मला मोलार मास काढायचं आहे. मग मोलार मास काढायला मी ह्याला ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय करणार, 6 × 10⁻23. ह्याचं जे येणारं फायनल आन्सर आहे दॅट इज युअर सॉल्युशन. तो हे जर मी कट केलं, इथे 4.5 घेतो मी, इथे पॉवर कॅल्क्युलेशनला मी इग्नोर करतोय कम्प्लिटली, राईट. आणि मग हा 4.5 × 6 केला, 6 4 जा 24 आणि 6 × 0.5 3, 27. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॉल्यूम ऑफ सिंपल युनिट सेल. सिंपल युनिट सेल दिलेला आहे, नाही दिलेलं नाही आहे, x × 10⁻23 आणि x काढायचं आहे आता, बट ऑब्वियस आहे x काढायचा असेल. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय अ पार्टिकल, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम आहे धिस. ओके, आता पार्टिकल किती जागा ऑक्युपाय करतो, तर 52%. दिस इज द ऑक्युपाइड स्पेस. मग 52ची जागा एवढी आहे, तर युनिट सेल म्हणजे 100ची जागा किती असेल, तर ह्याला बघा 52चा रफली डबलच आहे ना, मग 2.1ला पण डबल करा. 2.1ला डबल केला 4.2 होईल आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी असलं पाहिजे. थोडं कमी म्हणजे कोण, तर बघा इथे दिसतोय 4.
4 इंटू 10⁻⁻23, त्यापैकी मला एक्स म्हणजे फक्त 4 सांगायचं आहे. नेक्स्ट, आयोनिक सॉलिड आहे. अनायन्स आर अरेंज इन CCP ॲरे, CCP अरेंजमेंट आहे. आणि कॅटायन, CCP म्हणजे काय, तर 4 पार्टिकल झाले बघा. कोण, अनायन्सचे. अनायन्स म्हणजे कोण, बीचे झाले माझ्याकडे 4 पार्टिकल. आणि कॅटायन काय करतोय, ऑक्युपाय करतोय 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड. टेट्राहेड्रल वॉइड म्हणजे पहिले असतात 2n. 2n म्हणजे किती झाले इथे आता, 8. 8चं 1/3, तो 8/3 आपला कॅटायन ऑक्युपाय करतोय. 3 ने मल्टिप्लाय केलं, हा 3 इकडे घेऊन जाऊ बेसिकली. 8 इंटू आणि 8च्या अगेन्स्ट इथे असणार आहे 12, दॅट इज 2च्या अगेन्स्ट असणार आहे 3. तो ए झाला 2, बी झाला 3. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग वॉइड्स. वॉइड्स काय असतात, तर एम्प्टी स्पेस. नॉर्मली आपण ही टेट्राहेड्रल ऑक्टॅहेड्रल बघतो. टेट्राहेड्रल जे आहेत, टेट्राहेड्रल 4 पार्टिकलचे बनतात. एक ट्रायंगल पहिला बनतो एका प्लेनमध्ये. समजा हा एक पार्टिकल घेतला, हा एक पार्टिकल घेतला, हा एक घेतला, तो ह्याच्यामधला हा ट्रायंगल हा जो आहे ना, हा फिल केलेला, आणि ह्याच्यावरती पार्टिकल, तो हा जो वॉइड असणार आहे, तो वॉइड झाला आपल्यासाठी टेट्राहेड्रल, विच इज ऑफ 4 स्पियर. तो स्टेटमेंट इज करेक्ट. मला नॉट करेक्ट पाहिजे. ऑक्टॅहेड्रल वॉइड 6चा असतो, करेक्ट आहे हे पण, की ट्रँग्युलर वॉइड एक बनतो, त्याच्यावरती अजून एक ट्रँग्युलर वॉइड बनतो, हे पण करेक्ट आहे. देर आर 2 टेट्राहेड्रल वॉइड्स असोसिएटेड विथ ईच ॲटम, दॅट इज ऑल्सो करेक्ट. 2n घेतो आपण, 2n. देर इज 1 ऑक्टॅहेड्रल वॉइड असोसिएटेड विथ 2 ॲटम्स. नो, 1 ऑक्टॅहेड्रल वॉइड विथ 1 ॲटम असतो. ह्यांनी काय म्हटलं, 2 ॲटम. आणि आपल्याला तेच पाहिजे की रॉंग स्टेटमेंट कोणता आहे, तो ऑप्शन डी. नेक्स्ट वन, वॉल्यूम ऑफ युनिट सेल हॅव्हिंग ॲटॉमिक रेडियस 141 आणि FCC अरेंजमेंट आहे. ॲटॉमिक रेडियस आहे, त्याच्यावर मला वॉल्यूम काढायचं आहे, तो बेसिकली ए क्यूब काढायचं आहे. ए क्यूब काढण्यासाठी मला पहिला ए पाहिजे, आणि ए कसं काढणार, तर 4r इज इक्वल टू √2a. FCC आहे, फेस सेंटर √2, बॉडी सेंटर √3. तो 4 इंटू 141.4 डिवायडेड बाय 1.4, हा कॅन्सल होईल बघा. म्हणजे हा √2चा आन्सर, हा √2 मी इकडे घेतला, नाही तर म्हणाले हे कुठून आलं. तो 100 आला इथे, आणि 100 इंटू 4 दॅट विल बी 400. तर हा बनेल आपला ए. मला ए क्यूब काढायचा आहे, म्हणजे 4चा क्यूब करा. 4चा स्क्वेअर 16, त्याचा क्यूब म्हणजे 4चा क्यूब 64. 64 वाला एकच ऑप्शन दिसतोय, ऑप्शन सी. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड इज आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक म्हणजे काय, असा सबस्टन्स ज्याचं प्रॉपर्टी मेजरमेंट कोणत्याही डायरेक्शनमध्ये करा, तर सेम प्रॉपर्टी वी ऑब्झर्व अलॉंग ऑल द डायरेक्शन. कोणत्याही वेने आपण मेजर केलं, कोणत्याही डायरेक्शनने मेजर केलं, तरी प्रॉपर्टी सेम राहते, मग त्याला म्हणतो आयसोट्रॉपिक. आता हे कोणाची प्रॉपर्टी आहे, तर ही आहे प्रॉपर्टी ऑफ ॲमॉर्फस सबस्टन्सेस. ॲमॉर्फस इथे आहे आपल्याकडे ग्लास इज अन ॲमॉर्फस. बाकी हे जे आहेत दीज आर क्रिस्टलाइन. तर क्रिस्टलाइन जे असतात ते असतात अनआयसोट्रॉपिक. अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय, की ह्या सबस्टन्सची जी प्रॉपर्टी आहे, जशी डायरेक्शन चेंज होईल तशी प्रॉपर्टी चेंज होऊन जाते. नेक्स्ट, आय थिंक दिस इज अ लास्ट क्वेश्चन from your MHT CET 2025 solid state. Calculate the number of atoms present in 1.58 gram of metal if it forms BCC structure. 1.5 ग्रॅम ऑफ मेटल दिलाय, आणि बघा हे कट करणं एकदम सोपं होणार आहे खरं तर. तो डेन्सिटी इंटू ए क्यूब आहे आपल्याकडे, रिअरेंज करूनच लिहितो. आणि इकडे जो फॉर्म्युला असतो त्याच्यामध्ये माझ्याकडे असतो Z इंटू M, आणि खाली असतो N, कारण ए क्यूब इकडे असतो ना, तो ए क्यूबला मी इकडे नेलं होतं. आता मला पाहिजे काय, तर नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन धिस मच, म्हणजे हे N ची व्हॅल्यू पाहिजे. तो N साठी जर आपण रिअरेंज केलं तर इट विल बी Z इंटू M अपॉन ए क्यूब इंटू N, राईट. नॉट ए क्यूब इंटू N नाही, ए क्यूब इंटू काय घेणार आता मी, डेन्सिटी. रिअरेंज करतोय ना फॉर्म्युलाला, आणि ए क्यूब इंटू डेन्सिटी आहे 1.58. पॉवरला सोडून देतो मी बघा कम्प्लिटली. एम मास पण 1.58 आहे, तर कॅन्सल झालं हे. आणि राहिलं काय, तर झेडची व्हॅल्यू BCC आहे, तर BCC साठी झेड व्हॅल्यू असेल 2. मग 2 वाला ऑप्शन बघा एकच आहे, 2 इंटू 10⁻22. ओके,
दॅट्स इट अबाउट CET 2025चे क्वेश्चन्स बेस्ड ऑन लेसन सॉलिड स्टेट. With this, we'll end this video, but we'll continue in next video for अदर लेसन्स. खूप सारे युनिट्स आहेत आणि मी प्रयत्न करणार आहे. आय विल ट्राय माय बेस्ट की विदिन नेक्स्ट मंथ का पिरियड आपण सगळे 2025चे जेवढे आलेले क्वेश्चन्स आहेत ते सगळेच्या सगळे क्वेश्चन्स डिस्कस करतो आहे. ऑल राईट, सो बाय बाय अँड ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन.